हॅलो मित्रांनो, स्वागत आहे तुमचं मराठी ॲस्पिरंट या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, आतापर्यंत आपली गणिताचे 28 लेक्चर झाले. हे 29वं लेक्चर आहे. या लेक्चरमध्ये आपण लसावी मसावीचा पार्ट 4 बघणार आहोत. ठीक आहे. आतापर्यंत लसावी मसावीचे पार्ट 3 आले आतापर्यंत मित्रांनो, आणि हा चौथा पार्ट होय. ठीक आहे. मला वाटलं चौथा पार्ट होय, पार्ट 4. या ठिकाणी मित्रांनो आपलं लसावी मसावी संपून जाईल. ठीक आहे. आणि सुरुवातीला मित्रांनो मला वाटलं की जवळपास 5 ते 7 लेक्चर किंवा 8पर्यंत लेक्चर वगैरे याचे लेक्चर घेण्याची गरज अशी वाटली होती सुरुवातीला. बट मित्रांनो 4 पार्टमध्येच हे लेक्चर हे टॉपिक मित्रांनो संपून जाईल. काहीही प्रॉब्लेम नाही. सर्व टाईप्स यात फक्त आपल्या 3 पार्टमध्ये सर्व टाईप TYP टाईप मित्रांनो संपलेले आहे. ठीक आहे. किती टाईप आपण पाहिले आतापर्यंत? 37 टाईप पाहिले. त्यानंतर मित्रांनो आता क्वेश्चन नंबर 38 पासून आपण प्रिव्हियस इयर क्वेश्चनला सुरुवात करू. ठीक आहे. आणि यानंतर मित्रांनो रेल्वे हे चॅप्टर येईल आपलं उद्यापासून. उद्या तर संडे आहे ना. उद्या आपला संडे मोटिवेशनल व्हिडिओ राहील. कोणता? संडे मोटिवेशनल व्हिडिओ. ठीक आहे. हा झाला मित्रांनो संडेला हा व्हिडिओ राहील. त्यानंतर मंडेपासून DY. ठीक आहे. कोणता आपण रेल्वे येईल. ठीक आहे. रेल्वेचे मित्रांनो जवळपास 5 ते 7 लेक्चर रेल्वेचे येईल, कारण की रेल्वे थोडं मोठं चॅप्टर आहे यापेक्षा. इथे आपण 37 टाईप बघितले, आणि रेल्वेमध्ये मला वाटते 45 काहीतरी टाईप आहे. रेल्वेमध्ये 45च्या आसपास काहीतरी टाईप आहेत. त्यानंतर एक लेक्चर येईल कशावर? PYQवर. ठीक आहे. याचे पण पहिल्या 3 पार्टमध्ये हे 37 टाईप कंप्लीट झाले. चौथा पार्ट मित्रांनो PYQ म्हणजे प्रिव्हियस इयर क्वेश्चन्सवर. कशाचा? लसावी मसावीचा 3 पार्ट टाईप शिकवण्यामध्ये झाले. आता चौथा पार्ट मित्रांनो लसावी मसावीचे प्रिव्हियस इयर क्वेश्चन बघू. ठीक आहे. लसावी मसावीचे प्रिव्हियस इयर क्वेश्चन बघू. थांबून जाऊ थोडं. ओके मित्रांनो. आणि यानंतर मित्रांनो आपण आजच्या लेक्चरला सुरुवात करू. ठीक आहे. आजच्या लेक्चरला मित्रांनो सुरुवात करण्याआधी मागच्या लेक्चरमध्ये पार्ट 3 मध्ये एक थोडी मिस्टेक झाली, ते मिस्टेक करेक्शन करतो. टाईप नंबर 27 मध्ये. ठीक आहे. मला वाटते पार्ट 3चा पहिलाच क्वेश्चन होता 27. त्यामध्ये एक थोडी मिस्टेक झाली. एक क्वेश्चन मी इथे लावून घेतो आणि सांगतो सरळ. 2 संख्यांची बेरीज आहे 324. 324 दिसत आहे तुम्हाला? ठीक आहे, दिसत आहे. त्यानंतर मसावी आहे 36. बेरीज 324 व मसावी 36 असणाऱ्या एकूण किती जोड्या बनतील? हा मित्रांनो असा क्वेश्चन होता ना. तुम्हाला मी सूत्र काय सांगितलं होतं? बेरीज अपॉन मसावी बरोबर असामायिक अवयवांचा गुणाकार. ठीक आहे. तुम्हाला असं सांगितलं होतं ना. बस थोडी या ठिकाणी एक करेक्शन करा मित्रांनो. असामायिक अवयवांच्या गुणाकारच्या ऐवजी अवयवांची बेरीज करा. ठीक आहे. बाकी सर्व क्वेश्चन मी बरोबर शिकवून दिलं आहे. ज्या ठिकाणी इथे असामायिक अवयवांची बेरीज होती ना, क्वेश्चन सोडवताना सॉल्युशन करताना फक्त मी बेरीजच लिहिली. फक्त शब्दामध्ये थोडं बेरीजच्या ऐवजी मी गुणाकार लिहिलं होतं. ते करेक्शन करून घ्या. ठीक आहे. तरी एकदा या ठिकाणी गणित मी सोडून घेतो. बेरीज किती आहे? 324. मसावी आहे 36. किती होते? 18 2 36. 18 1 18. 2 न भाग देऊ. 36 आहे ना. 2 न भाग दिलं तर किती होते? 3 1 3 3 3 2 6. 3 1 3. 2 ला भाग जाते म्हणून 0. 3 8 24. पुन्हा 12 1 12. 12 9 108 बरोबर 9. हे काय झालं? असामायिक अवयवांची बेरीज झाली. 9 बेरीज झाली मित्रांनो. तर तुम्हाला जोड्या कशा करायच्या? 9 बरोबर 1 + 8 एक जोडी झाली. 2 + 7 दुसरी जोडी. 3 + 6 तिसरी जोडी. आणि 4 + 5 हे चौथी जोडी. बट 3 + 6 हे दिसत आहे ना, हे असामायिक अवयव नाही ना, कारण ते याच्यामध्ये 3 आहे ना. 3 सामायिक अवयव आहे ना. 3 याला पण भाग जाते आणि याला पण भाग जाते. 3 3ला पण भाग जाते आणि 6ला पण भाग जाते. म्हणून ही जोडी नाही घ्यायची. मग तुमच्या जोड्या राहिल्या किती? असामायिक अवयवांच्या जोड्या
1 2 3 आणि ह्याच जोड्या मित्रांनो म्हणजे आपल्या फायनल जोड्या. कोणत्या? त्या संख्यांच्या 3 जोड्या बनन, 1 आणि 2 आणि 3. ठीक आहे, तुम्हाला मी एवढं शिकवलं होतं आणि म्हणजे क्वेश्चन बरोबर सॉल्व्ह करून दिला. फक्त मित्रांनो असामायिक अवयवांची बेरीज या शब्दाआधी मी असामायिक अवयवांचा गुणाकार, ठीक आहे, हा शब्द वापरला होता. तर ते तुम्ही तेवढं करेक्शन करून घ्या. वाटल्यास मी पार्ट 3 मध्ये सुद्धा मागच्या पण लेक्चरमध्ये आपण हे इथे बेरीजच करून दाखवली तुम्हाला. ठीक आहे, एक करेक्शन करून घ्या. कसं मित्रांनो एवढा मोठा क्लास 40-50 मिनिटाचा क्लास लक्षात ठेवताना थोडं मित्रांनो कधी कधी एक मायनरी मिस्टेक होतात. त्या मिस्टेक मी नंतर समोरच्या लेक्चरमध्ये कवर करतोच किंवा आतापर्यंत डिस्क्रिप्शनमध्ये डिस्क्रिप्शन वगैरे बघत चला, त्या डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा मी हे करत असतो, काय करेक्शन करून देत असतो. ठीक आहे, त्यामुळे तुम्हाला मिस्टेक म्हणजे माझ्या लेक्चरमध्ये ज्या मिस्टेक होतात हार्डली 3-4 लेक्चरमधून एखादी मिस्टेक होते, तीच मिस्टेक मित्रांनो मी करेक्शन करून देतो. कुठे? तर डिस्क्रिप्शनमध्ये, नाहीतर मग समोरच्या लेक्चर्समध्ये. ठीक आहे, त्यामुळे तुम्ही रेग्युलर लेक्चर बघा. ओके, आता मित्रांनो टाईप किती झाले होते आपले? 37. आता 37 टाईप आणि 37 प्रश्न झाले होते. आता 38वा प्रश्न बघू आणि 38व्या प्रश्नापासून मित्रांनो आपलं काय चालू होतं आहे? प्रिव्हियस इयर क्वेश्चन. ठीक आहे, 38 दिसत आहे तुम्हाला? 38. ठीक आहे, चालू करून देऊ आपले प्रिव्हियस इयर क्वेश्चन. पहिला क्वेश्चन घेऊ मित्रांनो किंवा मग 38 नंबरचा क्वेश्चन बघा. 2 संख्या अनुक्रमे 4x व 6x असून कोणत्या आहेत तो संख्या? 4x आणि 6x दोन संख्या आहेत. त्यांचा मसावी 16 व लसावी 96 आहेत. तर x बरोबर किती? तुम्हाला काय सांगितलं होतं? मसावी गुणिला लसावी बरोबर पहिली संख्या गुणिला दुसरी संख्या. हा झाला मसावी गुणिला लसावी बरोबर ही पहिली संख्या गुणिला दुसरी संख्या. ठीक आहे, करून घेऊ. मसावी बरोबर लसावी किती आहे? मसावी लसावी मसावी आणि लसावी 16 आणि 96 आहे. म्हणजे 16 गुणिला 96 बरोबर पहिली संख्या गुणिला दुसरी संख्या. झालं का? लसावी गुणिला मसावी, सॉरी हे मसावी आहे ना, काही असो काय हरकत नाही, लसावी मसावी कोणतंही असो, काही टेन्शन घ्यायचं नाही. किती होते? लसावी गुणिला मसावी बरोबर पहिली संख्या गुणिला दुसरी संख्या. तुम्हाला इथे एक्सची किंमत काढायचं आहे. एक्स बरोबर किती हे काढायचं आहे. कसं करायचं? काही टेन्शन घ्यायचं नाही. किती होते? 4 × 24 16 गुणिला 96 हे 4 × 24 येत आहे ना, आणि x वर्ग 4 × 24 लेडी 24 आणि x गुणला x बरोबर x वर्ग. आता काय करायचं? डायरेक्ट भाग देऊ शकता किंवा डायरेक्ट तुम्ही एक स्टेप समोर पण करू शकता. 16 गुणिला 96 भागेला हे गुणाकारामधले 24 भागाकारात येईल बरोबर x वर्ग. आता करायला मित्रांनो 24 एकम 24, 24 दोन्ही 48, 24 त्रिक 72, 24 चौक 96. ठीक आहे, 24 चौक 96. नाही आलं तर तुम्ही 96 आणि 24चा याचे अर्धे करूनही आन्सर काढू शकता. कसं? 16 गुणिला 96 भागेला 24 होते ना, 8चा भाग देऊ शकता तुम्ही, अर्धे करू शकता. सोपी, मी आधी अर्धेच करू डायरेक्ट. 24 चे अर्धे किती? 12. याच्या अर्धे 96 चे अर्धे किती होते? 48. 12चे अर्धे 6, याचे अर्धे 2 आणि 24. 6 × 6 6 चौक 24 आलं. 24 वर 4 आणि खाली 1. ठीक आहे, असं तुम्ही करू शकता. ठीक आहे, नाही तर एक सोपी भाग द्या. 8चा पण इथे भाग देऊ शकता तुम्ही, काही हरकत नाही. मी सुरुवातीला कसं करायचो? डायरेक्ट या ज्या संख्या आहे ना याची अर्धी करायचो, 24ची अर्धी इकडे करायचो, 96ची अर्धी करायचो, मग पुन्हा त्याच्या अर्धी, वरच्याची अर्धी, असं करता करता सुरुवातीला मी बेसिकपासून सुरुवात केली होती. ठीक आहे, आता या संख्या डायरेक्ट ओळखीच्या दिसत आहे ना, 24 96 या संख्या थोड्या ओळखीच्या आहे, फॅमिलियर संख्या आहे, त्यामुळे मी डायरेक्ट भाग दिला. ओके, 16 चौक 64 16 गुणिला 4 म्हणजे 16 चौक 64 बरोबर x वर्ग लिहून घ्या. 16 गुणिले 4 म्हणजे 16 चौक 64 बरोबर x वर्ग. x वर्ग बरोबर 64 असेल तर x बरोबर किती राहील? 8. कसं काढलं? याचा वर्गमूळ केलं आणि याचं वर्गमूळ केलं. x वर्गाचं वर्गमूळ x राहते आणि 64च्या वर्गमूळ 8 राहते. ठीक आहे, इथपर्यंत गोष्ट कळत आहे तुमच्या? म्हणजे तुमचं x ची किंमत 8 आली का? ठीक आहे, x ची किंमत 8 मी एकदा आहे का बरोबर बघून घेतो. ठीक आहे, आहे बरोबर. 24ची किंमत 8, आपली याची किंमत 8, x ची किंमत 8. ठीक आहे, 38 झालं मित्रांनो. त्यानंतर 39वा प्रश्न बघा. आणि तुम्हाला एक थोडं मित्रांनो कॅल्क्युलेशन थोडं शॉर्ट करू का? बघा काय आलं होतं आपलं? 16 गुणिला 96 बरोबर 4x गुणिला 6x असं होतं ना. डायरेक्ट इथे शॉर्ट डायरेक्ट कॅल्क्युलेशन करू का? डायरेक्ट भागाकार कसा करायचा? 4 × 4 4 चौक 16, पुन्हा 6 × 6 6 × 6, 9तून 6 गेले 3, 6 × 6 6 6 36 म्हणजे 4 गुणिला 16 16 चौक 64 बरोबर x गुणिला x राहिला इथे x चा वर्ग. 64 बरोबर x चा वर्ग आहे, तर x बरोबर
याचं वर्गमूळ 8. ठीक आहे, या प्रकारे तुम्ही डायरेक्ट इथले इथे डायरेक्ट भाग देऊ शकता, नाहीतर एकदम थोडे 1-2 स्टेप वाढवून पण तुम्ही करू शकता. ठीक आहे, ज्या गोष्टी तुम्हाला सुरुवातीला सोपी वाटते त्या गोष्टी करा, त्यानंतर हळूहळू त्याच गोष्टीवर काम करत जा. प्रत्येक टाईपवर तुम्ही मेहनत घ्या आणि एक स्वतःला एका त्या गणितामध्ये स्ट्रॉंग बनवा. ठीक आहे, 38 नंबर मित्रांनो, मी 39 नंबरचा प्रिव्हियस इयर क्वेश्चन घेतो. 38 नंबरचा क्वेश्चन कधी आला होता? भंडारा तलाठी 2015चा क्वेश्चन होता. आता नंदुरबार तलाठी 2014चा क्वेश्चन. एक सोपी क्वेश्चन आहे, काही टेन्शन नाही. 130 आणि 182 यांचा मसावी काढा. 130 आणि 182 यांचा मसावी काढा. बघा मित्रांनो, तुम्हाला मसावी म्हणजे का आणि लसावी म्हणजे काय हे जर कन्फ्यूज होत असेल ना, मसावी आणि लसावी. लसावी म्हणजे नेमकी याच्या इकडली संख्या आहे का हे जास्त, म्हणजे ह्या दोन संख्यापेक्षा मोठी संख्या होईल म्हणजे लसावी का मसावी होईल, मग किंवा ह्या दोन संख्यांपेक्षा लहान संख्या म्हणजे लसावी होईल का मसावी होईल. ते जर कन्फ्यूज होत असेल ना, काहीही टेन्शन घ्यायचं नाही. सरळ म फॉर मोठी संख्या, बट तुम्हाला मोठी नाही घ्यायची, लहान घ्यायची. ल फॉर लहान होते, बट तुम्हाला लहान नाही घ्यायचं, मोठी संख्या घ्यायची. ठीक आहे, समजलं इथं आतापर्यंत. म्हणजे लहानच्या अपोजिट मोठी. ल फॉर लसावी म्हणजे ल फॉर लसावी आणि ल फॉर लहान, लहानच्या अपोजिट मोठी संख्या. ठीक आहे, याच्या उलट्या ते, त्याच्या उलट्या हे, असं करायचं म्हणजे तुमचं लसावी आणि मसावीचं एक थोडं हे होऊन जाईल. ठीक आहे, समज इथपर्यंत आता. आणि तरीही मित्रांनो तरीही नाही समजलं तर बघा ऑप्शन कसे असतात. तुम्हाला काय विचारलं आता, याचं ऑप्शन बघा ना, याचे ऑप्शन किती आहे? 22 आहे, 24 आहे, 26 आहे आणि 28 आहे. म्हणजे 130 आणि 182 पेक्षा सगळे ऑप्शन लहान आहे ना. लहान आहे म्हणजे कोणता? मसावी. लहानवाला ऑप्शन काढा सरळ. कसं बघा, भाग किती जातो आपण आधी 2 भाग देऊ, काही टेन्शन नाही. किती होते? 2 सक 12, 1 उरला, 2 पंचे 10, 65 दुने 130. याच्या आता 18 4 दे 9 होते आणि 2 4 10 1 होते. ठीक आहे, आता कशाने भाग जातो? 13 पंचे 65, 13 7 91. ठीक आहे, मसावी काढायचा आपल्याला. मसावी काढताना मित्रांनो इकडे फक्त अशा संख्येने भाग द्यायचा ज्या संख्येने इकडे दोन्ही संख्येला भाग जाईल. ठीक आहे, कळलं इथपर्यंत. म्हणजे आपला मसावी काय राहील? हेच 2 संख्या, म्हणजेच काय 13 गुणला 2 किंवा 2 गुणीला 13, म्हणजे हे झालं आपला मसावी. 13 2 26 तुमचं फायनल आन्सर आहे 39 नंबरचं. ठीक आहे का ऑप्शन नंबर सी. प्रश्न कधी आला होता? नंदुरबार तलाठी 2014चा प्रश्न आहे. कळता इथपर्यंत मित्रांनो. त्यानंतर 40 नंबरचा प्रश्न घेऊ आता. 40 नंबरचा प्रश्न बघा मित्रांनो. 2 संख्यांचे गुणोत्तर 3/4 असून काय आहे 2 संख्याचे गुणोत्तर? 3/4 आहे. लसावी व मसावी यांचा गुणाकार म्हणजे लसावी गुणिला मसावी बरोबर किती आहे? 10/800. 10/800 आहे. ठीक आहे, काय हरकत नाही. तर त्या संख्येची बेरीज काढायची आहे. तुम्हाला बेरीज विचारली तर त्या संख्येची बेरीज किती आहे? महापोर्टल तलाठी 2019चा आला होता. महापोर्टलने एक्झाम घेतली ते. ठीक आहे, काय तुम्हाला ही एक संख्या, ही दुसरी संख्या आहे, तिला कसं करायचं? आता एक 3/4 ही आहे ना, एक गुणोत्तरामध्ये आहे. मग काय करा, त्या संख्या x आणि x. समजलं का? म्हणजे एक संख्या 3x माना, दुसरी संख्या 4x माना. समजलं का? आता कसं केलं मी? कारण या 2 संख्या गुणोत्तरामध्ये त्याला संख्यामध्ये कन्वर्ट करण्यासाठी या आपण x हा कॉमन घेतला. x हा कॉमन घेतला, 3x केला आणि 4x केला. आता आपले सूत्र काय? लसावी गुणिला मसावी सरळ करून घ्या. लसावी गुणिला मसावी बरोबर पहिली संख्या गुणिला दुसरी संख्या. ठीक आहे, लसावी गुणिला मसावी म्हणजे हे आहे 10 आणि 800, 10,800 बरोबर, हे बरोबर चिन्ह आहे. पहिली संख्या 3x, हे गुणाकाराचे चिन्ह, दुसरी संख्या 4x. कळतं मित्रांनो मी नेमकं काय करता होतं? आता काय करायचं? हे 3 चोक 12 x गुणला x, xचा वर्ग. इकडे आहे 10,800. ठीक आहे, किती होते? डायरेक्ट भाग द्या. 12 एकम 12, 12 9 108, 2 शून्य जसे ते, म्हणजे इथे राहिले 900 बरोबर xचा वर्ग. तर x बरोबर किती? 30. ठीक आहे, कसं काढलं? xच्या वर्गाचं वर्गमूळ याचा वर्गमूळ केलं मी आणि याचं वर्गमूळ केलं. याचं वर्गमूळ कसं होतं? 900चा वर्गमूळ 30 होते. ठीक आहे, आणि ते कसं काढलं? 9चं वर्गमूळ 3 निघते, त्या 2 शून्यापैकी 1 शून्य घ्यायचा, वर्गमूळ निघून जाते. ठीक आहे, कळतं मित्रांनो कसं केलं मी इथं? म्हणजे तुम्हाला xची किंमत इथे 30 आली. आता काय करायचं? तुम्हाला बेरीज विचारली. ही झाली पहिली संख्या, 3 गुणिला x म्हणजे 3 गुणिला x बरोबर 30 होते.
किती होते 3 त्रिक 9 आणि 0 ही झाली पहिली संख्या. दुसरी संख्या 4 हे 4 आहे गुणेला किती x म्हणजे x किती आहे 30 किती होते 3 चौक 12 आणि 1 0 जशी ते. या दोन संख्या कोणकोणत्या एक 90 आहे आणि दुसरी 120 आहे. त्यांची बेरीज करून घ्या. 90 आणि 120ची बेरीज किती होते 0 आणि 0 0 12 आणि 9 21 210 तुमचं फायनल आन्सर आहे. 40 नंबरचा क्वेश्चन 210 तुमचं फायनल आन्सर आहे. ठीक आहे 210 ठीक आहे ऑप्शन 210 फायनल आन्सर हे. आणि यानंतर मित्रांनो इथून डायरेक्ट शॉर्ट ट्रिक करायचं का कसं होतं बघा. संख्या 3x आणि 4x आहे ना 3x + 4x किती होते झाली ना याची बेरीज 3 आणि 4 7x ही झाली बेरीज. मग 7 गुणिला 1ची किंमत 3 आलं का 3 7 21 आणि 0 जसे ते. ठीक आहे कळत इथपर्यंत. तर 41 नंबरचा प्रश्न घेऊ आता. बघा काय म्हणतो एका टोपलीत 12 15 किंवा 18 12 15 किंवा 18 याप्रमाणे फुलांच्या माळा केल्यास प्रत्येक वेळी 3 फुले उरतात. किती -3 लिहा. तर टोपलीत कमीत कमी किती फुले असतील. कमीत कमी म्हणजे काय होते कमीत कमी म्हणजे ते लहानात लहान आपण याला लिहू शकतो का लहानात लहान ल फॉर लसावी काढायचं तुम्हाला इथे. ठीक आहे लसावी काढायचं आहे. नाही समजलं मित्रांनो लसावी तर काही टेन्शन घ्यायचं नाही. ऑप्शन बघायचं या 12 15 आणि 18पेक्षा मोठे ऑप्शन असेल तर लसावी काढायचे आणि लहान ऑप्शन असेल तर मसावी काढायचा. इथे ऑप्शन काय 177 183 180 आणि 193 म्हणजे मोठी संख्या म्हणजे लहान लसावी काढायचा आहे. ठीक आहे लसावी काढायचं तुम्हाला कसं करायचं आता पहिले लसावी काढायचा. ठीक आहे आणि काय म्हणतात बाकी 3 उरतात ना बाकी 3 उरतात म्हणजे ॲक्च्युअल संख्या 3 वाढवावं लागेल ना लसावीमध्ये समजलं तेव्हाच कुठं या लसावीला यांचा भाग जाईल आणि तेव्हा कुठं तुमचे 3 एक्स्ट्रा राहील किंवा बाकी राहील. ठीक आहे समजलं इथपर्यंत. मी नेमकं काय करता होता लसावी काढायचं असेल तर ह्या -3च्या अपोजिट +3 करायचे आणि समजा समोर तुम्हाला मसावीचे गणित असेल ना मसावीमध्ये -3 असेल तर -3च करायचं. मी टाईप वाईज क्वेश्चनमध्ये तुम्हाला बरोबर व्यवस्थित सगळ्या गोष्टी एक्सप्लेन करून दिल्या आहे. ठीक आहे आता काय करायचं याचा लसावी +3 ह्या 3 संख्याचा लसावी कसा काढायचा सोपी ट्रिक आपली नेहमीची. किती ना भाग तिन्ही संख्यांना 3 जाते लिहून घ्यायचा 3 चौक 12 3 5 15 3 3 सक 18. ठीक आहे आता 2 भाग जातो 2 दुनी 4 5 जसे येते 2 त्रिक 6. आता काय टेन्शन नाही हे 2 2 1 2 5 1 5 3 1 3 लिहून घ्या 3 5 15 15 दुनी 30 30 दुने 60 3 3 18 180. ठीक आहे 180 आला आहे ना 180 हा काय झाला मित्रांनो आपला लसावी. ठीक आहे आता लसावी +3 करून घ्या म्हणजे लसावी म्हणजे 180 +3 हे तुमचं फायनल आन्सर 180 +3 म्हणजे 183 हे तुमचं फायनल आन्सर आहे. कळतं मित्रांनो नेमकं काय करतो का. आता वाटल्यास तुम्ही एकदा पुन्हा चेक करून घ्या काय काय गोष्ट आहेत. 12 3 चौक 12 3 5 15 3 सक 18 2 दुनी 4 5 जसे ते 2 त्रिक 6 2 5 3 2 5 3 3 1 3 3 5 15 15 दुनी 30 30 दुनी 60 3 3 18 म्हणजे 180. ठीक आहे 180 तुमचा लसावी झाला +3 करायचं आहे 180 +3 183 आले. ठीक आहे मित्रांनो इथपर्यंत गोष्ट कळत आहे. आणि हां वाटल्यास आपण एकदा गणित आपण सगळ्या कंडिशन व्हेरीफाय होते का हे करून पाहाल. सगळ्या कंडिशन म्हणजे सॅटिस्फाय होते का ते बघायचं. काय म्हणते का त्या संख्येला 183ला त्या संख्येला म्हणजे 183ला 12 15 18ने भागितले तर बाकी 3 उरतात. आपण आधी 18 किंवा 12ने भागून पाहू बाकी 3 उरते का बघू. किती होते 12 × 12 लिहून घ्या 18तून 12 गेले 6 राहिले 3 वरचे 3 खाली 12 पंच 60 63 म्हणून 60 गेले 3 राहिले. ठीक आहे बाकी 3 उरली कंडिशन सॅटिस्फाईड झाली. आता वाटलं तसंच मित्रांनो आपण 18ने पण भाग देऊन पाहू. 18 1 18 आले 0 0 राहिले वरचे 3 खाली घ्या. ठीक आहे 3 बाकी उरले 18 पण कंडिशन 18वाली पण कंडिशन सॅटिस्फाय झाली. आता 15वाली कंडिशन घेऊ मित्रांनो. किती होते 15 1 15 किती 18तून 15 गेले 3 उरले वरचे 3 खाली घ्या 15 2 30 33तून 30 गेले 3 पुन्हा 3 उरले म्हणजे प्रत्येक वेळेस मित्रांनो बाकी 3 उरत आहे म्हणजे आपली कंडिशन सॅटिस्फाईड होत आहे ना म्हणजे आपला आन्सर बरोबर आहे. ठीक आहे त्यानंतर मित्रांनो 42 नंबरचा प्रश्न घेऊ. हा प्रश्न कधी आला होता ठाणे तलाठी 2016ला आला होता. ठीक आहे कळत इथपर्यंत. एक मिनटं नंतर 42वा प्रश्न बघा मित्रांनो.
1.5 आणि मी काय म्हणतो 3, 5, 7ने भागले असता बाकी प्रत्येक वेळी 1 उरते. कसं आहे? 3, 5, 7ने भागले असता बाकी प्रत्येक वेळी 1 उरते. 1 लिहून घ्या. अशी लहानात लहान संख्या काढा. तुम्हाला लहानात लहान विचारले ना, लहानात लहान ल फॉर लसावी. ठीक आहे, काय हरकत नाही. लसावी करायचं आहे आणि काय शेवटी +1 करून घ्यायचं ना, काहीही टेन्शन नाही मित्रांनो. बघा किती होत आहे, 3, 5, 7 यांचा लसावी कसा, तुम्हाला काय सांगितलं होतं मी, काही कशानेच भाग जात नाही म्हणून सहज गुणाकार करा. कोणत्या संख्येचा गुणाकार करायचा आहे? सगळ्या संख्या कोणत्या विषम संख्या, दोन जवळपासच्या विषम संख्या असेल तर त्यांचा गुणाकार करा लसावीसाठी. आणि मूळ संख्या असेल इथे सगळ्या मूळ संख्या दिसतात का, 3, 5, 7 मूळ संख्या आहे. आणि मग मूळ संख्यांचा लसावी काढण्यासाठी गुणाकार करा. ठीक आहे, लसावी काढायचं असेल तर मूळ संख्यांचा गुणाकार करावा लागेल. किती होते? 3 5 15, 15 गुणला 7 किती होते? 15 7 किती होते? 105 होते का? 105. ठीक आहे, 105 यांचा लसावी 105 होत आहे. 105 होत आहे. आणि हे जे +1 होते ना, तुम्हाला काय सांगितले मी, आपलं सूत्र कसं आहे, लसावी हे जे बाकी उरतात म्हणजे -1 होते, -1च्या ऐवजी इकडे +1 करायचे. ठीक आहे, लसावी +1 करायचे. किती होते? 105 + 1 किती होते? 106. बट मित्रांनो ऑप्शनमध्ये हे नाही देऊ ना, ऑप्शन वेगळे देऊ नाही मला वाटते होते. किती आहे ऑप्शन? 316, 136, 216 आणि 436 हे ऑप्शन आहे. मग काय करायचं मित्रांनो, काहीही टेन्शन घ्यायचं नाही. जे लसावी आहे ना आपला, लसावी इथे लिहितो 105. लसावी +1 असं सूत्र आहे ना, मग काही नाही, लसावीला गुणीला 2 करा, गुणीला 3 करा, गुणीला 4 करा. असं करता करता ह्या ऑप्शनच्या जवळपासची जी संख्या असेल त्या संख्येला पकडा. किती होते? लसावी आपला 105 आहे. 105 गुणिला 2 + 1 करा. येथे का ऑप्शन बघा, नाही तर 105 गुणिला 3 + 1 करा. फक्त आपण इकडला आकडा काढून राहिलो. किती होते? 105 दोन्ही किती होते? 210. 105 दोन्ही 210 + 1 किती होते? 211. 211 आहे का ऑप्शनमध्ये? 211 नाही, कॅन्सल करा. 105 त्रिक किती होते? 5 त्रिक 15 आणि 3 1 3 + 1 316 आहे का? 316 ऑप्शनमध्ये? हो, 316 ऑप्शन नंबर 316 आपलं फायनल आन्सर आहे. 316 इज द राईट आन्सर. ठीक आहे, कळतं मित्रांनो नेमकं कसं होतं का? बघा या संख्येने भाग जाते प्रत्येक वेळी बाकी 1 उरते आणि 4 पण उरते म्हणताय. आता आपलं वाटल्यास एकदा आपण चेक करून घेऊ. भाग कितीला जाते? 315ला भाग जातच आहे इथे, 315ला भाग जातच आहे या संख्येने. बाकी 1 उरला इथे आणि आता 4 होते का बघा. आता 316 भागेला किती होते? 3 5 7 पैकी कोणती एक संख्या करू? किती आपण 5 करू. किती होते? 5 × 30, 31तून 30 गेले 31तून 30 गेले किती राहते? 1 राहते. 6 वरचे हात, 5 1 5, 5 त्रिक 15. 2 मिनटं. हां, आणि 4ने भागलाच बाकी 0 उरते ना. बाकी किती? 5ने भागू आपण. कोणाला? आन्सर किती? 316 आलं ना. 316ला 5ने भागितले मित्रांनो तर आपली किती होते? 1 उरते म्हणताय. उरून पाहू उरते का? बघ 5 × 30 हा 1 शिल्लक राहिला. पुन्हा 6 घ्या, 5 त्रिक 15, 1 उरला. ठीक आहे, आणि 4ने भागली तर बाकी 0 उरते. मग 4ने भागून पाहू मित्रांनो किती होते? 4 7 28, 31तून 28 गेले, 3 राहिले, 6 येते. 4 1 4, 4 9 36, 0 0. ठीक आहे, बाकी 0 उरला म्हणजे कंडिशन सॅटिस्फाईड झाली आपली. त्यामुळे आपलं आन्सर राईट आहे. कोणतं? 316 इज अ राईट आन्सर. ठीक आहे मित्रांनो, त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन घेऊ. 42 नंतर 43. दोन अंकी संख्येचा गुणाकार 768 आहे. म्हणजे पहिली संख्या गुणिला दुसरी संख्या बरोबर 768 असून मसावी 8 आहे, तर त्या संख्येचा असामायिक अवयवांचा गुणाकार किती आहे? मसावी बरोबर 8 आहे, तर तुम्हाला असामायिक अवयवांचा गुणाकार काढायचा आहे. कसा काढायचा ते मी तुम्हाला सांगतो. काय मित्रांनो बघा, सूत्र काय आहे? मसावी अपॉन लसावी, मसावी अपॉन लसावी बरोबर असामायिक अवयवांचा गुणाकार. हे सूत्र आहे. लसावी अपॉन मसावी, लसावी अपॉन मसावी बरोबर असामायिक अवयवांचा गुणाकार असं सूत्र आहे. आपल्याकडे मसावी तर आहे बट लसावी नाही ना. आपल्याकडे हा मसावी आहे बट लसावी नाही ना. मग लसावीसाठी आणखी एक सूत्र बघा, तुम्हाला काय करायचं? 2 सूत्र लागेल. लसावी गुणिला मसावी, लसावी गुणिला मसावी बरोबर
पहिली संख्या गुणिला दुसरी संख्या, पहिली संख्या गुणिला दुसरी संख्या म्हणजेच दोन संख्याचा गुणाकार हाच आहे. पहिली संख्या गुणिला दुसरी संख्या म्हणजे दोन संख्याचा गुणाकार 768 लिहा. आता काय आहे इथे मसावी 8 आहे आणि लसावी माहीत नाही तर लसावी लिहून घ्या. किती होते भाग देऊन द्या डायरेक्ट 8ने. 768 भागिले 8 येईल, गुणाकारातले 8 भागिले 8 केली. लसावी बरोबर किती ही संख्या 8 1 8 8 9 72. 76तून 12 गेले 4 राहिले. 8 1 8 8 7 48 96 इथं काय लसावी लिहून घ्या. लसावी बरोबर 96. कळत आहे. आत्ता या सूत्रामध्ये या संख्या टाका. लसावी किती आहे 96, मसावी किती 8 आहे. बरोबर असामायिक अवयवांचा गुणाकार. असामायिक अवयवांचा ठीक आहे. लसावी अपन मसावी बरोबर असामायिक अवयवांचा गुणाकार. किती होते 8 1 8 8 1 8 9तून 8 गेला 1 राहिला. 8 1 8 8 2 16. असामायिक अवयवांचा गुणाकार किती आहे मित्रांनो 12 आहे. तुम्हाला तेच विचारलं असामायिक अवयवांचा गुणाकार किती. हो असामायिक अवयवांचा गुणाकार विचारला तुम्हाला 12 आहे. तुम्ही 12 आन्सर टिक केले. ठीक आहे. फायनल आन्सर तुमचं 12 आहे का एकदा चेक करू दे. 12 आन्सर आहे. अहमदनगर तलाठी 2015चा क्वेश्चन आहे. त्यानंतर मित्रांनो 44 नंबरचा प्रश्न घेऊ आपण एक. ठीक आहे. अशी लहानात लहान संख्या शोधून काढा की जिला 12ने भागल्यास बाकी 5 उरते. काय म्हणते 12ने भागल्यास बाकी 5 उरते, 18ने भागल्यास बाकी 11 उरते, 18ने भागल्यास बाकी 11 उरते आणि 24ने भागल्यास बाकी 17 उरते, 24ने भागल्यास बाकी 17 उरते. अशा कंडिशनमध्ये मित्रांनो तुम्हाला मी काय सांगितलं होतं का काहीही टेन्शन घ्यायचं नाही. जर अशी 3 कंडिशन असन, 3 संख्या आणि 3 कंडिशन असन किंवा 4 संख्या आणि 4 कंडिशन असन किंवा 2 संख्या आणि 2 कंडिशन असन तर सरळ सरळ तुमच्यासाठी एक मी सूत्र सांगितलं होतं. लसावी मायनस हे पहिली कंडिशन टाकून द्या. संपलं. एवढंच गणित आहे, काही टेन्शन नाही. आणि संख्या एकदा वाचू द्या मला काय काय तर. हां कसं ओळखायचं तर लहानात लहान संख्या दिसतात. लहानात लहान ल फॉर लसावी काढायचं आहे. आलं लसावी. आणि या 3 संख्या आहे ना एवढ्यातून भागले तर एवढी निघते. एवढ्या या संख्येमधून 5 भागितले तर काय कसं आहे आन्सर 12ने भागल्यास बाकी 5 उरते. म्हणजे या संख्येने भागल्यास बाकी एवढी उरते, त्या संख्येने भागल्यास बाकी तेवढी उरते आणि एका नवीन संख्येने भागल्यास बाकी एवढी उरते. ठीक आहे. म्हणजे लगातार 3 कंडिशन अशा असन या प्रकारच्या. या संख्येने भागल्यास ती संख्या भेटते, त्या संख्येने भागल्यास ती संख्या भेटते. अशा प्रकारच्या 3 कंडिशन आहे. आणि लहानात लहान संख्या, लहानात लहान म्हणजे लसावी. आणि ह्या 3 कंडिशनसाठी पहिलीच कंडिशन तुम्ही 12 - 5 करून घ्या. पहिलीच कंडिशन का पहिली कंडिशन सोपी राहते. 12तून 5 गेले आपण हे सोपी राहते. हे तुम्ही 24तून 17 काढा हे थोडंसं कठीण राहते. काही हरकत नाही. तरी तुम्ही 12 - 5 करू शकता किंवा 18 - 11 करू शकता किंवा मग 24 - 17 करू शकता या ठिकाणी कंसामध्ये. ठीक आहे. काहीही टेन्शन घ्यायचं नाही. आणि लसावी कोणाचा ह्या पहिली संख्या 12 18 आणि 24 यांचा लसावी काढा. कसं होते 12 18 आणि 24. 12 18 आणि 24चा तुम्हाला लसावी काढायचा. कसा काढायचा असा काढायचा बेसिकनुसार. किती होते 2 भाग द्या सगळीकडे. बे सकम 12 बे 9 18 बे 12 2 24. ठीक आहे. पुन्हा 2 भाग जात नाही 3 द्या. आता बे सक 12 बे 9 18 आणि 12 2 24. ठीक आहे. 2 भाग जात नाही आता 3 भाग द्या. 3 2 6 3 3 9 3 4 12. ठीक आहे. पुन्हा 2 भाग जातो बे 1 बे 3 जसे ते बे 2 4 भाग जात नाही. 3 1 3 बे 1 बे. ठीक आहे. इकडल्या संख्येने भाग नसून जाते. ह्या 3 आणि 2 जसे तिकडे 3 आणि 2 तुम्ही लिहून घ्या. आता काय करायचं ह्या सगळ्यांचा गुणाकार. किती होते 3 1 बे 1 बे बे 3 6 6 2 12 12 3 36 36 2 72. लसावी किती याला 72. मायनस 12तून 5 गेले किती राहते 7 राहते. ठीक आहे. 72 - 7 बरोबर आहे का. 12तून 5 गेले 7 राहते ना 7 12. ठीक आहे. आता काय 72 तो 7 काढून घ्या. किती राहते आन्सर तुमचं फायनल 65 राहते ना. 65 आहे का आन्सर 65 देते. कोडिला क्वेश्चन हो 65 आन्सर आहे ना. 2 नंबरचं आहे ना आन्सर ऑप्शन 2. मी थोडं कन्फ्यूज झालो होतं. मला तिकडे 200 137 असे आन्सर दिसले होते. ठीक आहे. त्यामुळे मी कन्फ्यूज झालो थोडं. ठीक आहे. 65 आन्सर आहे तुमचं फायनल आन्सर 65. एकदा वाटल्यास मी चेक करून घेतो. 44 65 48 45 48ला 2. हो ठीक आहे.
आहे. आन्सर व्हेरीफाय केला आपण, आन्सर चेक केलं आहे, 65 तुमचं आन्सर आहे. कसं काढलं मित्रांनो, यासाठी कसं नेमकं करायचं, ओळखायचं कसं, लहानात लहान संख्या, यावरून काय लक्ष देत तुम्हाला का, लसावी काढायचं आहे. लहानात लहान ल फॉर लसावी काढला आपण, ठीक आहे. आणि ह्या अशा 3 कंडिशन आहे का, 12ने भागले असता बाकी 5 उरते, 18ने भागले असता बाकी 11 उरते, 24ने भागले असता बाकी 17 उरते, अशी कंडिशन आहे ना. या कंडिशनवरून लक्षात घ्यायचं का तुम्हाला 12 - 5 लिहायचे, कोणतेही एकच लिहा. कारण की बघा, यांची पण वजाबाकी 7 आहे, यांची पण 7च आहे, यांची पण 7 आहे. कसं, 18तून 11 गेले 7 आले, 24तून 17 गेले 7, 14तून 7 गेले 7, धमकेला वापस 2तून 2 गेले 7, 0. ठीक आहे, कळत आहे मित्रांनो. 44 नंबरचा क्वेश्चन झाला हा. आता 45 नंबरचा क्वेश्चन बघा मित्रांनो. आता 2 अंकी संख्यांचा गुणाकार एवढा 20, 28 आहे व त्यांचा मसावी 13 आहे, तर त्या 2 संख्या कोणत्या. गुणाकार 20, 28 मसावी 13, तर त्या 2 संख्या कोणत्या हे तुम्हाला काढायचं आहे. बघा मित्रांनो, नेमकं कसं तुम्हाला सांगतो. आता इकडे मसावी आहे 13, त्यानंतर एक संख्या असेल, त्यानंतर दुसरी संख्या असेल, त्यांचा गुणाकार 128. ओके, हे सांगण्यापेक्षा सहज तुम्हाला करून दाखवतो ना. गुणाकार तुम्हाला दिला आहे आणि मसावी दिला आहे, यावरून तुमचा लसावी निघतो का, लसावी गुणिला मसावी बरोबर 2 संख्याचा गुणाकार आहे ना. 2 संख्याचा गुणाकार 20 आणि 28, 2 अंकी संख्या बरं, त्या लक्षात ठेवा. 2 अंकी संख्या आहे त्या लक्षात ठेवा. काय आपलं सूत्र, मसावी गुणिला लसावी बरोबर 2 अंकी संख्येचा गुणाकार, किंवा पहिली संख्या गुणिला दुसरी संख्या, पहिली संख्या गुणिला दुसरी संख्या किती होते, मसावी आहे 13 गुणिला लसावी नाही माहीत तर लसावी लिहा बरोबर पहिली संख्या गुणिला दुसरी संख्या, म्हणजेच हे 20 आणि 28 किती होते. लसावी जसे थे ठेवा, 20 आणि 28ला कितीने भागा, या 13ने भागा. 13 13, 20तून 13 गेले किती राहते, 17 आले. 13 पंच 65, 72मधून 65 गेले किती राहते, 17 राहतील, आणि 13 78, म्हणजे लसावी बरोबर 156 तुमचं लसावी झाला आहे. म्हणजे लसावी बरोबर 156 हे झालं लसावी. आता काय तुम्हाला लसावी भेटला, मसावी भेटला, हे मोडून टाकतो थोडंसं. आता तुम्हाला लसावी आहे, मसावी आहे आणि गुणाकार आहे. मग काय करा, पुन्हा लसावी अपॉन मसावी, लसावी अपॉन मसावी बरोबर असामायिक अव्यांचा गुणाकार, असामायिक अव्यांचा गुणाकार. लसावी किती आहे, 156, मसावी आहे 13 बरोबर असामायिक अव्यांचा गुणाकार किती होते, 13 एकम 13, 15तून 13 गेले 2 राहिले, 13 दोन्ही 26, 12 इज असामायिक अव्यांचा गुणाकार आहे. आणि असामायिक अवयव कोणते राहील, 12 बरोबर 3 चौक 12, 3 चौक 12 आले. बेसक 12 होते, बट ते असामायिक अवयव नाही ना, कारण दोन्ही इथे पण दोन्ही भाग जातो आणि इथे पण दोन्ही भाग जातो, म्हणजे असामायिक अवयव नाही. तर मग 2 आणि 6 काढून घ्या. 3 आणि 4 3 चौक 12, नंतर 5 आणि 6 दुणे 12 पण नाही, 7 निघत नाही, फक्त एकच संख्या एकच निघते असामायिक अवयव. कोणकोणते, हे 3 आणि 4 हे दोघं आहे असामायिक अवयव. म्हणजे काय, एक संख्या 3x असेल, दुसरी संख्या 4x असेल. आता 3x 4x आपण असं का लिहिलं का मित्रांनो, बघा कसं, तर मसावी आहे, मसावीने इला पण भाग जाते, इला पण भाग जाते, आणि इकडे लसावी आणि लसावीला पण भाग जाते. म्हणजे मी असं म्हणू शकतो का, एकशे जे आपण 3 गुणिला मसावी केलं तर जमन का, होईल का. कारण की बघा, मसावीने याला पण भाग जाते ना आणि याला पण भाग जाते, म्हणजे ऑलरेडी मसावी ती गुणोत्तर, म्हणजे 3 गुणिला मसावी लिहायचं आणि 4 गुणिला मसावी. संख्या काढण्यासाठी सरळ सरळ मित्रांनो, याचे 3 गुणिला 4 आपण अवयव हे पाडले, काय अवयव पाडले, असामायिक अवयव झाले हे. ठीक आहे, मग काय, पहिली संख्या बरोबर 3 गुणिला मसावी, दुसरी संख्या बरोबर 4 गुणिला मसावी. तुम्हाला त्या संख्याच विचारल्या ना, एकदा चेक करू द्या. 2 संख्या कोणत्या, हां ठीक आहे. 3 गुणिला मसावी म्हणजे किती होते, 3 गुणिला 13, मसावी किती आहे 13, आणि दुसरी 4 गुणिला 13. 13 39 ही झाली पहिली संख्या, आणि 13 52 ही झाली दुसरी संख्या. ऑप्शन बघू दे बरोबर आहे का, तर 39 आणि 52. ठीक आहे, कुठे गेलं हे, हो 39 आणि 52. ठीक आहे, पहिली संख्या आणि दुसरी संख्या 39 आणि 52 आहे बरोबर. कसं काढलं नसन समजत तर मी एकदा पुन्हा समजून सांग का, समजून सांगतो, म्हणजे कसं सोडायचं ते सांगतो. तुम्हाला 2 अंकी 2 संख्या,
त्यांचा गुणाकार एवढा दिला आहे आणि मसावी दिला आहे, याच्यावरून तुम्हाला लसावी काढता येते ना कशा, आणि सूत्र काय आपलं लसावी गुणिला मसावी बरोबर दोन अंकी संख्यांचा त्या संख्यांचा गुणाकार किंवा पहिली संख्या गुणिला दुसरी संख्या. ठीक आहे, याच्यावरून तुम्हाला हा लसावी निघतो का, किती निघाला लसावी बरोबर 156. ठीक आहे, लसावी निघाला. आता काय सूत्र आहे मित्रांनो, लसावी अपॉन मसावी बरोबर असामायिक अवयवांचा गुणाकार. ठीक आहे, लसावी अपॉन मसावी असामायिक अवयवांचा गुणाकार. तुम्हाला लसावी दिला आहे आणि हा मसावी दिला आहे, याच्यावर तुम्हाला असामायिक अवयवांचा गुणाकार किती निघाला होता आपला 12 निघाला होता ना. जर त्यांचा गुणाकार 12 असेल तर संख्या कोणत्या 3 गुणिले 4. ठीक आहे, आपण 2 गुणिले 6 नाही घेऊ शकत कारण ते तुम्हाला असामायिक अवयव म्हणताय ना. आता इथे सामायिक अवयव 2 आणि 6 मध्ये 2 आहे ना, कारण 2 याला पण भाग जाते आणि याला पण भाग जाते, 2 2ला पण भाग जाते आणि 6ला पण भाग जाते, म्हणजे आपले असामायिक अवयव झाले हे. मग तुमच्याकडे आणखी एक सूत्र लक्षात ठेवा मित्रांनो, पहिली संख्या बरोबर किंवा मसावी गुणिला हे पहिला असामायिक अवयव आणि पुन्हा मसावी गुणिला दुसरा असामायिक अवयव बरोबर पहिली संख्या आणि बरोबर दुसरी संख्या. ठीक आहे, एवढं तुम्हाला करावं लागेल. काय करावं लागेल, थोडं मोठं गणित आहे, थोडं कन्फ्युज होत असेल मित्रांनो, थोडं मित्रांनो नसन लक्षामध्ये तर एक दोन वेळेस हा टाईप भाग कसे प्रश्न बनत आहे मित्रांनो ते फक्त समजून घ्या. ठीक आहे, त्यानंतर हळूहळू तुम्हाला क्वेश्चन सोडवता येईल. कसं तर एवढ्या संख्या होत्या ना, गुणाकार आणि मसावी होतं ना, गुणाकार आणि मसावी, त्याच्यावर आपण लसावी काढलं या सूत्राने. आता तुमच्याकडे लसावी आणि मसावी आहे, त्या लसावी मसावी या सूत्राने तुम्हाला असामायिक अवयवांचा गुणाकार काढला आपण, हा आला 12. याचे असामायिक अवयव काढले 3 गुणिले 4. तर या गोष्टींवरून तुम्ही पहिली संख्या काढली या सूत्राने आणि दुसरी संख्या काढली या सूत्राने. मसावी गुणला पहिला असामायिक अवयव बरोबर पहिली संख्या, मसावी गुणला दुसरा असामायिक अवयव हा 4 बरोबर दुसरी संख्या. ठीक आहे, या प्रकारे आपण आन्सर काढले. त्यानंतर मित्रांनो 45 झाला. आता 46 प्रश्न बघा. दोन संख्यांचा मसावी 24 आहे तर त्या संख्यांचा मसावी किती. मसावी आहे ना, मसावी 24 आहे, तुम्हाला लसावी काढायचा आहे. बघा मित्रांनो क्वेश्चन कधीचा आहे, आधीचा क्वेश्चन महापौर तलाठी 2019चा होता, हा क्वेश्चन आहे लातूर तलाठी 2016चा प्रश्न. ठीक आहे, वर मी मेन्शन केलंच आहे लातूर तलाठी 2016. या प्रकारचा क्वेश्चन मित्रांनो ऑप्शनवरून जायचं आहे. ऑप्शन किती आहे 12, 18, 36 आणि 48. 12, 18, 36 आणि 48 सी आणि डी. ठीक आहे, हे ऑप्शन आहे. बघा तुम्हाला मी सांगितलं होतं का, इथे मसावी आहे, इथे पहिली संख्या आणि दुसरी संख्या आणि इथे लसावी, म्हणजे मसावीने ह्या पहिल्या संख्येला भाग देतो, दुसऱ्या संख्येने भाग देतो, दुसऱ्या संख्येला भाग देतो आणि तिसऱ्या पण संख्येने भाग देतो. मसावीने पहिल्या संख्येला भाग जातो आणि दुसऱ्या संख्येला पण भाग देतो आणि शेवटी लसावीला पण भाग जातो. ठीक आहे, कळत आहे मित्रांनो मी नेमकं काय म्हणत आहो का, सोप्या भाषेमध्ये या मसावीने इकडल्या लसावीला भाग जातो. कसा देऊन पाहू आपण. 24ने याला भाग जातो का, नाही जात, कटला. 24ने याला भाग जातो का, नाही जात, कटला. 24ने याला भाग जातो का, नाही जात, बट 24 दुनी 48 याला भाग जातो, म्हणजे 48 हे आन्सर आहे. झालं 48 आन्सर, सोपं एकदम, काही टेन्शन नाही. त्यानंतर 47 नंबरचा क्वेश्चन घेऊ मित्रांनो. ठीक आहे, कळत आहे 47 नंबरचा क्वेश्चन बघ कुठे येते. दोन क्रमवार समसंख्यांचा लसावी. दोन क्रमवार समसंख्या आहे, काय त्यांचा लसावी आहे, मला वाटते 5, 4, 4 आहे का, 5, 4, 4, 5, 4, 4 हा झाला लसावी आहे. तर त्या संख्या कोणत्या म्हणताय, काही टेन्शन घ्यायचं नाही. तुम्हाला पहिली संख्या आणि दुसरी संख्या काढायची आहे. कसं काढायचं हे पण क्वेश्चन मित्रांनो ऑप्शनवरून सोडवायचं आहे. ऑप्शन आहे 34 आणि 36. वर बघा 34 आणि 36 आहे ऑप्शन. 34 आणि 36 यांचा लसावी काढा निघते का बघू आपण. किती होते, 2 न भाग जाते, किती 17 दुनी 34 आणि 18 दुनी 36. ठीक आहे, मग काय 17 1 17, 18 जसे येते, पुन्हा 18 1 18, 1 जसे येते. या संख्येचा गुणाकार येत आहे का 544. बघा 7 दुनी 14, 4 8 32, एकक स्थानचा अंक 2 येत आहे ना, 8 7 56 किंवा 7 दुनी 14, 2 7 14, पुन्हा 4 8 32, म्हणजे 2 एकक स्थानी येत आहे का, नाही, कारण आपल्याकडे एकक स्थानी 4 पाहिजे, म्हणजे आपलं मित्रांनो हे आन्सर नाही. त्यानंतर मित्रांनो 34 झाल्यानंतर 34 36 झाल्यानंतर आणखी संख्या घ्यायच्या. कोणत्या समोरच्या संख्या आहे
42 आणि कोणतं 22 आणि 11 ना, 2 नंबरचं 22 आणि 11, 22 11 नाही 24, 22 आणि 24 आहे. यांचं बघू येते का तर की 2 भाग द्या, 11 दुनी 22 आणि 12 दुनी 24. ठीक आहे. पुन्हा 11 1 11, 12 जशी ते 12 1 12, 1 जशी ते. ठीक आहे, कळत आहे. यांचा गुणाकार करा. बे एकम बे, पुन्हा बे एकम बे, एक स्थानी 2 येत आहे, आपल्याला 4 पाहिजे एक स्थानी, हे पण कटलं, काही टेन्शन घ्यायचं नाही. त्यानंतर ऑप्शन नंबर 4 वगैरे बघू मित्रांनो आपण आता. 32 आणि 34, 32 आणि 34 किती होत आहे, 2 भाग द्या. यांचा लसावी काढून राहिलो, प्रत्येक जे ऑप्शन आहे ना त्यांचं लसावी आपण काढून राहिलो, लसावी काढून राहिलो आणि ऑप्शन आन्सर येते का ते टिक करून राहिलो. ठीक आहे. किती होते याच्यावर दे, बे 16 दुनी 32 आणि 17 दुनी 34, म्हणजे 16 एकम 16, 17 जशी ते, पुन्हा 17 1 17, 1 जशी ते. किती होत आहे, साईन साती बे 4 आणि बे दुनी 4, एकच स्थानी 4 येत आहे, म्हणजे आपला ऑप्शन येऊ शकते. तरी आपण एकदा बघून घेऊ. किती होते, बे क बे 16 दुनी 32 गुणिला 17, 17 दुनी 34, 4 हातचाली 3, 17 त्रिक 51, 51 3 54, आलं 504 4, 5 4 4, 544 आन्सर आहे. म्हणजेच पहिली संख्या आणि दुसरी संख्या कोणकोणती, 32 आणि 34, ऑप्शन 4 हे करेक्ट आन्सर आहे. ठीक आहे. 47 नंतर मित्रांनो 48 नंबरचा प्रश्न घेऊ आपण एक. ठीक आहे, एकदा पेन मी फिल करून देतो. 48 नंबरचा प्रश्न कोणता आहे, दोन अंकी 2 संख्यांचा लसावी हा मसावीच्या 6 पट आहे. त्यांपैकी एक संख्या 60 आहे तर दुसरी संख्या किती. लसावी हा मसावीच्या, तुम्हाला सांगितलं होतं लसावी हा मसावीच्या 6 पट. जो मसावी दिसत आहे ना याला x माना, लसावी 6 पट आहे. ठीक आहे. लसावी हा 6 पट आहे, कोणाच्या, मसावी, मसावी बरोबर एक्सच्या, एक्सच्या 6 पट आहे, म्हणजे 6x आहे. ठीक आहे. पेन कळत आहे ना. लसावी हा मसावीच्या 6 पट आहे असं जर असन तर लसावी डायरेक्ट 6 पट, संपला विषय. मधातला जो मसावी आहे ना त्याला x माना, मसावीला x मानलं, लसावी 6 पट आहे. कळत आहे, कळतं मी नेमकं काय करता आता काय, लसावी हा मसावीच्या 6 पट आहे, म्हणजे एक्सच्या 6 पट म्हणजे याच मसावीच्या 6 पट आहे. आली कंडिशन बरोबर. आणि समोर काय वाचा आता, एक संख्या 60 आहे तर दुसरी संख्या किती, या पहिली संख्या, एक संख्या 60 आहे, दुसरी संख्या किती आहे ते तुम्हाला काढायचं आहे. बघा मित्रांनो, 2 संख्या तुम्हाला काढायचं असेल तर कसं आहे, एकची किंमत काढून घ्या ना ती, यावेळी कसं निघते, एक संख्या 60 आहे. लसाई आपण मसाई बरोबर असामायिक अवयवांचा गुणाकार, असामायिक अवयवांचा गुणाकार. लसावी किती आहे 6x, मसावी किती आहे x, किती होते x, x कटले, राहिले किती 6, 6 बरोबर झाले असामायिक अवयव, त्यांचा गुणाकार करतो म्हटलं तर किती येते, बेत्रिक 6 किंवा 3 दुने 6 येते. ठीक आहे. हे झाले असामायिक अवयव. म्हणजे एक संख्या 2 आणि 3 करा किंवा 3 आणि 2 करा, एक संख्या 2 असेल आणि एक संख्या 3 असेल, एक संख्या दुप्पट आहे आणि एक संख्या तिप्पट आहे. आता ऑप्शनवरून जा कोणतं येते बघा. 60ला दोन्ही पण ऑप्शन येऊ शकते, एक संख्या 60 ही पण राहू शकते आणि 60 ही पण राहू शकते, तर काहीही टेन्शन आहे. या संख्येला ऑप्शनवरून जा. 48 नंबर ऑप्शन काय आहे, 45 60 90, 45 60 90 आणि 75. ठीक आहे. एक संख्या 60 आहे म्हणजे पहिली संख्या आणि एक संख्या म्हणजे हे दुप्पट आहे तर हे तिप्पट राहील. किती होते, 30 दुने 60 आले दुप्पट, 30 त्रिक 90, तुमचं 90 हे फायनल आन्सर आहे. कसं केलं मित्रांनो मी, कळालं का, काहीही टेन्शन घ्यायचं नाही. लसावी आहे तुमच्याकडे, मसावी आहे, सूत्र काय, लसावी अपॉन मसावी बरोबर असामायिक अवयवांचा गुणाकार. कळत आहे ना, असामायिक अवयवांचा गुणाकार. मग काय केलं आपण, 6x भागिला x केला, x कटला, 6 झाला असामायिक अवयवांचा गुणाकार. किती, 3 दुनी 6, म्हणजे एक संख्या 2 राहील, एक संख्या 3 राहील, सॉरी 3 दुनी 6 नाही, 2 बेत्रिक 6 होते, कारण आपण पहिली संख्या लहान घेतो आपण आणि दुसरी संख्या मोठी घेतो. ठीक आहे. कळत आहे. एक संख्या 2 आहे आणि दुसरी संख्या 3, कशी, 2x आणि 3x गुणोत्तरामध्ये आहे ना, 2 6 2 3 गुणोत्तरामध्ये आहे ना, 2 आहे x आहे आणि 3x आहे. आपण एक संख्या पहिली संख्याला 60 मानितलं तर दुसरी संख्या किती, 2x ची किंमत 60 निघत आहे तर x ची किंमत किती निघेल, 30. ठीक आहे. नाही समजलं तर एकदा पुन्हा इथे करून दाखवतो मी.
2 ची किंमत किती 60 निघत आहे ना, मग 1ची किंमत किती येते 3 दुने 6, 2 त्रिक 6, 0 जशी येते. ठीक आहे, कळत आहे. x बरोबर 30. जर x बरोबर 30 तर 3x बरोबर किती, x बरोबर 30 आहे ना, मग याला गुणला 3 करा, याला गुणला 3, 3x बरोबर 30 त्रिक 90. ठीक आहे, कळत आहे. 2x बरोबर 60 आहे तर x बरोबर 30 राहील. आता x बरोबर 30 आहे तर 3x बरोबर 3 गुणिला x म्हणजेच 3 गुणिला 30, 30 त्रिक 90 आणि 60 या दोन संख्या आहे. एक संख्या 60 दिलेलीच आहे, 90 तुमचं फायनल आन्सर आहे. ठीक आहे, 48चा आन्सर आहे 90. आता मित्रांनो 49 नंबरचं गणित घेऊ. समजत आहे नेमकं काय काय कशा गोष्टी आपल्या डेव्हलप होत आहे, कशा गोष्टी आपल्याला समजत आहे. ठीक आहे, 49 नंबर घ्या. नेक्स्ट गणित बघा. अशी लहानात लहान संख्या कोणती की जिला 2, 3, 4, 5, 6 ने भाग दिल्यास अनुक्रमे एवढे उरते. 2, 3, 4, 5, 6, 4, 5, 6 ने भाग दिल्यास अनुक्रमे किती किती उरते बघा. 1, 2, 3, 4, 5, 1, 2, 3, 4, 5 उरत आहे. ठीक आहे, एवढं गणित समजलं. तुम्हाला नेमकं काय करायचं. अशी कोणती लहानात लहान संख्या. लहानात लहान शब्द आहे लहानात, लहानात लहान. ल फॉर लसावी काढा. काढला लसावी आपण. कसा लसावी काढला. आता तुम्हाला मी सांगितलं नाही का 2 न भागल्यास बाकी 1 उरते. हेच गणित आहे मगासारखंच. मग आपण जे बघितलं ना 3 कंडिशनमध्ये बघितलं तर आता ऑप्शन इथं कंडिशन 4-5 दिसत आहे. 2 न भागल्यास बाकी 1 उरते. त्यांनी जे वापरलं होतं ना त्याला आपण आपल्या भाषेमध्ये कन्वर्ट करू. त्यांनी काय म्हटलं होतं का त्या संख्येला 2, 3, 4, 5, 6 ने भागल्यास अनुक्रमे 1, 2, 3, 4, 5 बाकी उरते. आपण त्याला आपल्या भाषेमध्ये कन्वर्ट केलं का. 2 ने भागल्यास बाकी 1 उरते, 3 ने भागल्यास बाकी 2 उरते, 4 ने भागल्यास बाकी 3 उरते, 5 ने भागल्यास बाकी 4 उरते आणि 6 ने भागल्यास बाकी 5 उरते. ठीक आहे, असं जर असेल सरळ लसावी करा आणि यापैकी कोणतीही एक संख्या मायनस करा. कोणती 2 - 3. ठीक आहे, कोणतीही पहिलीच कंडिशन काय घेतो का पहिली कंडिशन सोपी राहते. सोपी, टेन्शन घ्यायचं नाही काही. लसावी काढा कोणाचा इकडल्या संख्याचा. ह्या 2, 3, 4, 5, 6. 2, 3, 4, 5, 6चा लसावी तुम्हाला काढायचा आहे. 2 न भाग द्या पहिलं. 2 1 2 3 जसे ते, 2 2 4 5 जसे ते आणि 2 त्रिक 6. ठीक आहे, पुन्हा 2 न भाग देऊ. 2 1 2 भाग जात नाही, मग 1 जसे ते, 3 जसे ते, 5 जसे ते आणि 3 जसे ते. पुन्हा मग 3 न भाग द्या. किती 1 जसे ते, 3 1 3, 1 जसे ते, 5 1 5 आणि 3 1 3. ठीक आहे, आता भाग कशाने 5 ने द्या. 5 1 5. या संख्याचा गुणाकार बरोबर झाला लसावी. किती होते हे 5 आहे बरं. 5 त्रिक 15, 15 दुने 30, 30 दुने 60. हे झालं लसावी 60 आहे. मायनस लसावी 60 हे आणि सूत्र आपलं लसावी 60 मायनस 2 - 1 म्हणजे की 2 2 1 गेला 1. 60 - 1 किती होते 59. तुमचं फायनल आन्सर आहे. 59 तुमचं फायनल आन्सर आहे. कळत आहे मित्रांनो कसं करता तुम्ही. ठीक आहे, 59 फायनल आन्सर चेक करू द्या मला एकदा. हो 59 आन्सर आहे. ठीक आहे, वर्धा तलाठी 2015चा क्वेश्चन आहे. त्यानंतर मित्रांनो 50 नंबरचा एक क्वेश्चन घेऊ आपण. क्वेश्चन संपले. आणखी एखादी क्वेश्चन घेतो मी. कोणता क्वेश्चन घेऊ आता. एखादी सोपी क्वेश्चन घेतो. नऊ 15 18 9 15 18 ने भाग जाणारी खालीपैकी मोठ्यात मोठी संख्या कोणती. मोठ्यात मोठी म्हणजे 9 15 18 ने भाग जाणारी म्हणजे ती संख्या ही राहील ना. कोणती तरी ही संख्या आहे का या संख्येला या 3 संख्येने भाग जाते म्हणजे तुम्हाला लसावी काढायचा आहे. ठीक आहे, लसावी आपण काढून घेऊ. काय करत नाही. कधी आला होता हा क्वेश्चन. लातूर तलाठी 2016ला आला होता. ठीक आहे, लसावी काढण्यासाठी काय करायला लागेल तुम्हाला. 3 भाग द्या. 3 त्रिक 9, 3 5 15, 3 6 18. पुन्हा 3 भाग द्या. 3 1 3, 5 जसे ते, 3 2 6. ठीक आहे, मग 5 1 5 आणि 2 1 2. ठीक आहे, कळत आहे मित्रांनो इथपर्यंत. 2 5 10, 10 त्रिक 30, 30 त्रिक 90. तुमचा झाला मित्रांनो 90 आहे लसावी. बट ऑप्शनमध्ये 90 आहे का नाही आहे ना. तुम्हाला काय खालीपैकी मोठ्यात मोठी संख्या विचारली म्हणजे खाली तुम्हाला जे ऑप्शन दिसत आहे ते त्यापैकी मोठ्यात मोठी संख्या तुम्हाला काढायची. कोणती संख्या राहील ती. 330 आहे का नाही आहे. कसं बघायचं. या 90 तिथल्या ज्या संख्येला भाग जात असेल
ते पाहायचं. 330 किंवा मग 90च्या सहसा मल्टिपल करा. किती होते? 9 दुनी 18, 9 त्रिक 27, 9 चोक 36, 9 पाचा 45. ठीक आहे, झालं हे 90च्या मल्टिपल. 9 1 9, 9 2 18, 9 त्रिक 27, 9 चोक 36, 9 पाचा 45 आणि शून्य आपले जशी ते 90 आन्सरमध्ये आहे का? आहे का? चेक करतो मी. नाही, मग 90 कॅन्सल करा. 180 ऑप्शनमध्ये आहे का? 180 आहे. ठीक आहे, त्यानंतर 270 ऑप्शनमध्ये आहे. हे 2 ऑप्शन आहे. तुम्हाला खालीलपैकी सर्वात मोठी संख्या विचारली, म्हणजे मोठी संख्या कोणती? हे नाही ना, हे मोठी संख्या आहे. 270 तुमचा आन्सर आहे. ठीक आहे, म्हणजे मोठी संख्या 180 आणि 70 म्हणजे ऑप्शन नंबर सी आणि डी मध्ये होतं ना आपलं कन्फ्युजन. तुम्हाला सी डी पैकी सर्वात मोठी संख्या सी वाली 270 आहे, ते टिक करायचं. ठीक आहे, ऑप्शन नंबर सी इज अ राईट आन्सर. इथपर्यंत गोष्ट तुमच्या समजत आहे मित्रांनो. आपले आतापर्यंत लसावीचे सर्व टाईप कंप्लीट झाले, प्रिव्हियस इयर क्वेश्चन झाले आणि इथे आपलं लसावी मसावी हे चॅप्टर संपलं आहे. ठीक आहे, आता उद्या आपला मोटिवेशनलवाला व्हिडिओ येईल, संडे मोटिवेशनल व्हिडिओ, आणि त्यानंतर परवा म्हणजे सोमवारपासून आपले रेल्वेचे आपले हे चालू होईल. रेल्वेचे काय लेक्चर, सॉरी हो लेक्चर क्लास. ठीक आहे, लेक्चर असो क्लास सारखंच आहे. रेल्वेचे आपले चालू होईल. ठीक आहे, किती वेळ झाला आपला? वेळ झाला. उद्या रेल्वे चालू होईल. रेल्वे उद्या रेल्वेचे जवळपास 5 ते 7 आपण एक अंदाजे एक आकडा सांगायचा तुम्हाला, 5 ते 7 आपण पार्ट घेऊ. ठीक आहे, आशा करतो तुम्हाला इथपर्यंत हा व्हिडिओ आवडला असेल. ठीक आहे, आवडला असेल तर एक छोटंसं लाईक करा. थँक्यू.